हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं माझ्या नवीन एका चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आज आम्ही पुन्हा एकदा आलो शेतामध्ये. आज आम्हाला करायची होती शेताची पूजा, त्याच्यामुळं आम्ही पुन्हा आलो. शेताची पूजा, विहिरीवर जे असतात त्या आसरांची पूजा करायची होती, म्हणून मग लवकर लवकर स्वयंपाक आटोपला. आज वर्षाचा पहिला सण असल्यामुळं सगळ्या गावात पण देवाला नैवेद्य द्यावा लागतो आणि शेतात पण वर्षाला एकदा नैवेद्य द्यावाच लागतो. म्हणून मग आज आम्ही आलो शेतात, घरचं सगळं आटपून. तातू, शिती, मी, तातूचे बाबा, हे आमच्या गेल्या वर्षीचं टरबुजाची मंचिंग आहे. ही मागे दिसते ती. आता आम्हाला आसरांची आणि शेताची पूजा करायची. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून तुमचे धन्यवाद. असंच मला प्रेम देत जा. माझ्या चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. तुमच्या प्रेमामुळेच मी पुढं जाईल. नंतर मग मी आसरांची पूजा केली. इथे शेतात 5 आसरा आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आता नवीन वर्षाची सणांची पण सुरुवात झाली. आजपासून आज सगळ्या देवांना नैवेद्य, गावातल्या देवाला नैवेद्य, शेतात नैवेद्य, सगळीकडे नैवेद्य दाखवायचा. आसरांना भूमीची पूजा करायची. भूमीची पूजा म्हणजे तिथे शेतात एक खड्डा करायचा, खड्ड्यामध्ये नैवेद्य वगैरे टाकायचा, जे आपण घरी केले ते खायला सगळं टाकायचं आणि त्याच्यामध्येच तो खड्डा बुजवून घ्यायचा. नंतर मग अक्षदा हे आपण जे उदबत्ती वगैरे लावतो ते लावायचं, दिवा लावायचा. अशा पद्धतीने दरवर्षी भूमीची पूजा असते. इथं मी या आसरांना पाणी वगैरे टाकलं. पाणी टाकलं की बेलफूल, हळदी, कुंकू वाहिलं होतं. सगळं वाहिलं. धूप लावला, आरती लावली, नैवेद्य दाखवला, नैवेद्य फिरवला, आरती पण फिरवली. आज शेतात खूप चिखल असल्यामुळे बसायला पण जागा नव्हती. तिथं खूप चिखल होता, असं चिकचिक होतं. त्याच्यामुळे असंच बसून पूजा करावं लागत होती. चिखल म्हणजे बराच, आता कंटिन्यू 8-10 दिवस झालं पाऊस चालू असल्यामुळे बराचसा चिखल होता. काहीच करता येत नव्हतं. मग नैवेद्य पानं आणले, पानावर सगळ्या आसरांना नैवेद्य ठेवला, नैवेद्य दाखवून घेतला, पाणी फिरवून घेतलं आणि लगेच मग भूमीची पूजा. यांनी मला खड्डा करून दिला होता. त्या खड्ड्यामध्ये नैवेद्य नेलेला, हळदी कुंकू व्हायला अगोदर नैवेद्य ठेवलं. इथं मला काही लागत नव्हती उदबत्ती, कारण बाहेर खूप हवा होती. मग मी उदबत्ती राहूच दिली. यांनी मग पुन्हा लावून दिली मला उदबत्ती. मी नैवेद्य ठेवला, पूजा करून पाणी फिरवून घेतलं, नमस्कार केला आणि तो खड्डा बुजवून टाकला. नंतर मग इथं स्टार्टरची पूजा करायची होती, त्याची पण पूजा केली, नैवेद्य दाखवला, नमस्कार केला. शेतात अशीच पूजा करतात. पुन्हा मग विहिरीची पण पूजा केली. विहिरीमध्ये खूप जास्त खेकडे येतात. इथं आम्हाला जाताना पक्षी दिसला होता. पक्षाला कोणी मारलं होतं की ते खाली पाण्यात काकडू लागलं. मग यांनी वर आणलं आणि मग लेकरं म्हणत होती चला बाबा घरी घेऊन. घरी काय आणलं नाही आम्ही. मूर्खानं मारले की रे बिचारा रे. चला, नंतर आम्ही त्याला विहिरीवर नेऊन ठेवलं. विहिरीवर पाऊस वगैरे लागेल म्हणून विहिरीवर नेलं. त्याला खाली पानं टाकली, पानावर त्याला ठेवलं आणि यांनी बाजूच्या खाली ठेवला, म्हणजे जेणेकरून जर पाऊस आलाच तर मग त्याला लागणार नाही. लेकरं म्हणत होते घरीच नेऊ, पण घरी नेऊन ते पक्षीला, मग यांनी याच्या अगोदर पण पक्षी आणला होता तर तो पक्षी मेलाच. येताना एवढं सुंदर वातावरण होतं बाहेर, खूपच छान ढगाळ वातावरण झालं होतं. हे माझं सकाळचं आहे. सकाळी आईनं बाबानं गुरु केलेलं असल्यामुळे आम्हाला घटाचं नारळ वगैरे बदलावं लागते. दरवर्षी ह्याच दिवशी नारळ बदलावं लागते, पहिल्या सणाच्या दिवशी. आखाडीला गुरुपौर्णिमा, दत्ताची पूजा, दत्तात्रयाला हार,
घटाचं नारळ बदलणे, देवा वगैरे घासून घ्यायचे स्वच्छ. असं एरवी पण करतोच आपण, पण आज म्हणजे विशेष असते ते घटाचं नारळ बदलायचं. मग नंतर मी इथं सकाळची कामं सगळं स्वयंपाक वगैरे आटपूनच गेले होते शेतात. गावातल्या देवाचे, घरच्या देवाचे नैवेद्य वगैरे दाखवले. तुळशीचा, गाईचा, कुत्र्याचा सगळे नैवेद्य मी अगोदरच काढून ठेवले होते. यांनी घेऊन गेले होते नैवेद्य वगैरे. तोपर्यंत हे सगळे जेवायला वाढले यांना. हे सगळे जेवायला बसले होते. पोळ्या अगोदरच करून घेतल्या मी. लगेच आलो की पोळ्या करून घेतल्या. पोळ्या झाल्या की लगेच मी इथं गरम गरम भजी, लेकरांना आवडतात, सगळ्यांनाच आवडतात म्हणून मी गरम गरम भजी करत होते. हॉलमध्ये आज लेकरं पण खूप धिंगाणा करत होते. झोपेतून उठवून नेलं होतं लेकरांना. आले की त्यांना पण भुका लागल्या होत्या. तातूला, शेतीला भजी खूप आवडतात. सगळं आटोपूनच गेले होते आणि आता पण सगळं आवरायचं. किचनवट्टा वगैरे आवरायचा. किचनवट्टा झाला की लगेच भांडे वगैरे घासून घ्यायचे. भांडे झाले की लेकरांसोबत थोडंसं बसायचं. आज काही वेळ भेटला नाही मला जास्त, कारण कामामागे कामं काहीतरी चालूच होतं. सकाळचा नाश्ता झाला की लगेच जेवण झालं की लगेच मी धुणं भांडे करून घेतली होती आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते. आमच्याकडं पुरणाचा स्वयंपाक असतो आज. तुमच्याकडे काय असते नक्की सांगा. मग मी कामं वगैरे आटपून घेतले सगळे. तोपर्यंत शेती किचनमध्ये आलीच होती माझ्या मागे. मम्मा तू काय करायची, चल अभ्यास घे आमचा. त्यांना मी गरम गरम भजी देऊन दिली. अजून दे म्हणत होती शेती. आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. असेच माझ्या व्हिडिओला प्रेम देत जा. बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम.